बदलत्या जीवनशैलीमुळे आणि फास्ट फॅशनच्या जमान्यात आज कपडे खरेदीचं प्रमाण प्रचंड वाढलंय। पण जुन्या किंवा निरुपयोगी कपड्यांचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक घरात असतो। अनेकदा हे कपडे थेट कचऱ्यात फेकले जातात। नागपूर शहराचा विचार केला तर दररोज शहरातून निघणाऱ्या एकूण कचऱ्यात तब्बल 500 टन वाटा एकट्या कापडी कचऱ्यांचा असतो। या गंभीर समस्येवर नागपूर महानगरपालिकेने एक पर्यावरणपूरक तोडगा शोधलाय। शहरात लवकरच देशातील दुसरा आणि विदर्भातील पहिला टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या अभिनव प्रकल्पामुळे नागपूरकरांचे जुने कपडे आता कचरा न ठरता चक्रीय अर्थव्यवस्थेला बळ देणारे ठरणार आहेत। आता काय आहे टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी प्रकल्प जाणून घेऊयात। नागपूर शहरात दररोज सुमारे 1200 टन कचरा गोळा होतो। यामध्ये 500 टन जुन्या कपड्यांचा आणि कापडी कचऱ्यांचा समावेश असतो। हा सर्व कचरा सध्या भांडेवाडी डंपिंग यार्डमध्ये जातो, ज्यामध्ये तिथे कचऱ्याचे मोठे ढीग साचत आहेत। अनेकदा हा कचरा नाल्यांमध्ये अडकल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्याही समस्या निर्माण होतात। या समस्येचे निवारण करण्यासाठी मनपा शहरात सुमारे 8 ते 10 एकर जागेवर टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी प्रकल्प उभारणार आहे। हा प्रकल्प देशातील दुसरा ठरणार आहे। विशेष म्हणजे देशातील पहिला असा प्रकल्प देखील महाराष्ट्रातच नवी मुंबई महानगरपालिकेत यशस्वीपणे चालवला जात आहे। हा प्रकल्प केवळ कचरा व्यवस्थापन करणारा नाही, तर तो एक सायकलिंग हब म्हणून काम करेल। प्रकल्पाचे गणित कसे असणार सांगते। गोळा झालेल्या एकूण कपड्यांपैकी 70% कपडे चांगल्या दर्जाचे असतात। त्यांना धुवून सॅनिटाईज करून पुन्हा वापरण्यायोग्य केले जाईल, म्हणजेच पुनर्वापर केला जाईल। आणि उर्वरित 30% कपडे जे पूर्णपणे फाटलेले किंवा निरुपयोगी आहेत, त्यांच्यावर प्रक्रिया करून धागा, पिशव्या, पायपुसणी किंवा इतर नवनवीन औद्योगिक उत्पादनं तयार केले जातील, म्हणजेच रिसायकलिंग केलं जाईल। या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यांचे संकलन मॉडेल। महापालिकेच्या रोजच्या कचरा गाड्या नागरिकांकडून थेट जुने कपडे घेणार नाहीत। ते काम शहरातील महिला बचत गटांना सोपवले जाणार आहे। बचत गटाच्या महिला घरोघरी जाऊन किंवा ठराविक केंद्रावरून हा कापडी कचरा गोळा करतील। यामुळे कचरा उघड्यावर पडणार नाही आणि शहरातील शेकडो महिलांना रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध होईल। महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातील एक उच्चस्तरीय आभासी बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीला वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा देसाई यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। नवी मुंबईत हा प्रकल्प कसा चालवला जातो, तिथे कोणते तंत्रज्ञान वापरले जाते, त्यांचे व्यवस्थापन कसे होते, याचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांची एक विशिष्ट टीम पुढील आठवड्यात नवी मुंबईला भेटी देणार आहे। प्रकल्पाची घोषणा करताना महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। नागरिकांनी आता आपले निरुपयोगी कपडे कुठेही फेकू नये किंवा इतर कचऱ्यात मिसळू नयेत। हे कपडे वेगळे आणि व्यवस्थित सांभाळून ठेवावेत। ही योजना पूर्ण क्षमतेने लागू झाल्यानंतर महापालिकेच्या नियुक्त पथकाकडे ते सुपूर्द करावेत, असे आयुक्तांनी सांगितले। तसेच आगामी काळात कापडी कचरा उघड्यावर टाकण्यावर घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार कडक कारवाई देखील केली जाईल, असा इशाराही देण्यात आलाय। नागपूर मनपाच्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।